नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर BP वाघ, अर्थशास्त्र शिक्षक, JES कॉलेज जालना, आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रहो, आज आपण अतिशय महत्त्वाचा घटक त्याची चर्चा करणार आहोत, तो म्हणजे पुरवठ्याच्या सिद्धांताचे अपवाद। विद्यार्थी मित्रहो, पुरवठ्याच्या सिद्धांताचे अपवाद हा घटक एकंदरीत अर्थशास्त्राच्या अभ्यासक या नात्याने अतिशय महत्त्वाचा आहे की पुरवठ्याच्या सिद्धांताला कोणकोणते अपवाद आहेत, आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, अर्थशास्त्रामध्ये कुठलाही सिद्धांत स्पष्ट करत असताना किंवा कुठलाही नियम स्पष्ट करत असताना आपल्याला काही टप्प्यांमधून जावं लागतं। त्या टप्प्यांची चर्चा या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये करूया की पुरवठ्याचा सिद्धांत बघत असताना आधी आपल्याला सिद्धांताच्या अनुषंगाने प्रस्तावना, त्याचबरोबर सिद्धांताचे मुख्य विधान, सिद्धांताचे पत्रकाच्या सहाय्याने विश्लेषण, त्याचबरोबर सिद्धांताचे आकृतीच्या आधारे विश्लेषण आणि सिद्धांतासाठी अशा विविध टप्प्यांमधून सिद्धांताचे विश्लेषण अर्थशास्त्रामध्ये केले जाते। बघा, यापैकी सुरुवातीचे 5 टप्पे ज्यामध्ये प्रस्तावना, विधान, नियमाचे पत्रकाच्या आधारे स्पष्टीकरण, नियमाचे आकृतीच्या आधारे स्पष्टीकरण आणि नियमासाठी घेण्यात आलेली गृहीतके, ह्या 5 टप्प्यांची चर्चा मागील आपण केलेली आहे। आज आपणाला या संदर्भातील शेवटचा टप्पा जो अतिशय महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे या सिद्धांताचे किंवा नियमाचे अपवाद या अनुषंगाने चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्रहो, पुरवठ्याच्या नियमाचे किंवा सिद्धांताचे अपवाद बघत असताना सुरुवातीला अपवाद म्हणजे काय हे सुद्धा समजणं अत्यंत आवश्यक आहे, आणि या ठिकाणी नंतर आपण पुरवठ्याच्या सिद्धांताच्या अपवादाची चर्चा करूया। थोडक्यात अपवाद म्हणजे काय, तर ज्यांच्या संदर्भात सिद्धांत किंवा नियम लागू होत नाही अशा घटना किंवा बाबी यांना आपण अपवाद असे म्हणतो। बघा, अपवाद म्हणजे काय, ज्यांच्या संदर्भात सिद्धांत किंवा नियम हा लागू होत नाही, लागू पडत नाही अशा बाबींना किंवा घटनांना अपवाद असे म्हणत असतो। मग या ठिकाणी पुरवठ्याच्या सिद्धांताचे अपवाद आहे, मग तत्पूर्वी नेमका पुरवठ्याचा सिद्धांत काय आहे ते देखील समजणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला त्या सिद्धांताचे अपवाद कोणते आहेत ते सांगता येतील। त्यामुळे आपण यापूर्वी बघितलंच, परंतु अगदी थोडक्यामध्ये पुरवठ्याचा सिद्धांत आपल्याला ज्ञात असला की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो, किंवा दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो, या उलट किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो। अशा प्रकारे वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा, वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या 2 घटकामध्ये असणारा समस्वरूपाचा संबंध, कोणता संबंध, समस्वरूपाचा संबंध पुरवठ्याच्या नियमामध्ये किंवा सिद्धांतामध्ये स्पष्ट करण्यात आला आहे। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रहो, अपवाद बघत असताना आपणाला लक्षात घ्यायचं आहे की ज्यांच्या बाबतीत किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये या 2 घटकामध्ये समसंबंध आढळत नाही, कोणता संबंध आढळत नाही, समस्वरूपाचा संबंध आढळत नाही, तर त्याला समजायचं की ही बाब किंवा ही घटना पुरवठ्याच्या सिद्धांताच्या बाबतीत लागू होत नाही, म्हणून याला आपण अपवाद असं म्हणणार आहोत। तर ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध आढळण्याऐवजी जर आपल्याला व्यस्त स्वरूपाचा संबंध आढळून येत असेल तर त्या बाबींना किंवा घटनांना आपण पुरवठ्याच्या सिद्धांताचे अपवाद म्हणणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, तर आपण एका एका अपवादाची चर्चा करूया। त्यामध्ये पहिला अपवाद समजला जातो तो म्हणजे श्रमाचा पुरवठा। आता श्रमाचा पुरवठा ही घटना देखील पुरवठ्याच्या सिद्धांताच्या संदर्भात अपवाद मानली जाते। आता विद्यार्थी मित्रहो, या ठिकाणी श्रमाचा पुरवठा, श्रम हा उत्पादनाचा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो, तर या श्रमाचा केला जाणारा पुरवठा हा पुरवठ्याच्या सिद्धांताच्या संदर्भात अपवाद मानला जातो। तत्पूर्वी मग श्रम म्हणजे काय ते सुद्धा समजणं गरजेचं आहे की दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा। बघा, श्रमाचा पुरवठा म्हणजे काय, तर दिलेल्या वेतनाच्या दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास की विशिष्ट अशा वेतन दरावर श्रमिकांनी किती तास काम केलं त्याला आपण श्रमाचा पुरवठा असं म्हणणार आहोत।
विद्यार्थी मित्र हो, श्रम हा उत्पादनाचा एक घटक मानला जातो. तर या ठिकाणी विशिष्ट अशा वेतनाच्या दरावर श्रमिकांनी किती तास काम केलं ते आपण श्रमाचा पुरवठा संबोधणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी श्रमाचा पुरवठा ही संकल्पना समजल्यानंतर आता आपल्याला मजुरीचा दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा म्हणजेच कामाचे तास वाढतात. बघा आता नियमानुसार आपला नियम काय आहे, किंमत वाढली की पुरवठा वाढतो. या ठिकाणी श्रमाच्या संदर्भात चर्चा करत असताना श्रमाची किंमत काय तर मजुरीचा दर, श्रमाची किंमत काय मजुरीचा दर. तर या ठिकाणी मजुरीचा दर म्हणजेच किंमत असं आपण संबोधणार आहोत की हा मजुरीचा दर वाढला की श्रमाचा पुरवठा अर्थात कामाचे तास वाढतात. परंतु एक बाब लक्षात घ्या की विशिष्ट अशी मर्यादा संपल्यानंतर किंवा विशिष्ट अशा मर्यादेच्या नंतर मजुरीचा दर म्हणजे श्रमाची किंमत वाढली तरी श्रमाचा पुरवठा मात्र आता वाढण्याऐवजी काय होतो कमी होतो. बघा विद्यार्थी मित्र हो, पुन्हा पुन्हा लक्ष द्या की मजुरीचा दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा वाढतो परंतु एका मर्यादेपर्यंत, आणि एक अशी विशिष्ट मर्यादा संपली आणि त्यानंतर मजुरीचा दर कितीही वाढला तरी पुरवठा म्हणजेच कामाचे तास. बघा मजुरीचा दर अर्थात किंमत, श्रमाची किंमत कितीही वाढली तरी एका मर्यादेनंतर श्रमाचा पुरवठा अर्थात कामाचे तास आता वाढण्याऐवजी काय होतात कमी होतात. आणि या प्रसंगी श्रमिक आता अधिक तास काम करण्याऐवजी विश्रांती घेणे पसंत करतो. काय पसंत करतो विश्रांती घेणे पसंत करतो आणि आपले कामाचे तास कमी करतो. वेतनाचा दर किंवा मजुरीचा दर वाढला तरी देखील आणि त्यामुळे विशिष्ट मर्यादेच्या नंतर बघा आणि त्यामुळे विशिष्ट मर्यादेच्या नंतर श्रमाचा पुरवठा वक्र हा मागे वळतो. कुठे त्या मर्यादेच्या नंतर काय होतो मागे वळतो. आपण बॅकवर्ड बेंडिंग सप्लाय कर्व असं म्हणतो. काय म्हणतो बॅकवर्ड बेंडिंग सप्लाय कर्व म्हणजे मागे वळणारा पुरवठा वक्र. आणि हा या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायची आहे की श्रम हा उत्पादनाचा जिवंत असा घटक आहे. या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचं वेतन मिळाल्यानंतर कितीही वेतनाचा दर वाढला तरी तो आता अधिक तास काम करण्याऐवजी अधिक विश्रांती घेणे पसंत करतो आणि विश्रांतीच्या अपेक्षेने तो आपला श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास कमी करतो वेतनाचा दर एका मर्यादेनंतर वाढल्यावर. आणि त्यामुळे या ठिकाणी विशिष्ट मर्यादेच्या नंतर श्रमाचा पुरवठा वक्र हा मागे वळतो, बॅकवर्ड बेंडिंग असतो आणि त्यामुळे श्रमाचा पुरवठा हा या सिद्धांताला अपवाद मानला जातो. विद्यार्थी मित्र हो, या संदर्भात आपण एक अतिशय सहज आणि सोपं तुम्हाला समजणारं उदाहरण घेऊया जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ही कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा मजुरीचा दर वाढला की श्रमाचे तास वाढतात पण एका मर्यादेनंतर मजुरीचा दर वाढला तरी श्रमिक आता कामाचे तास वाढवण्याऐवजी विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा म्हणजेच कामाचा तास काय करतो कमी करतो. या संदर्भात आपण एक उदाहरण घेऊया आणि उदाहरणाच्या आधारे आपली ही संकल्पना की श्रमाचा पुरवठा वक्र मागे कसा वळतो आणि त्या संदर्भात श्रमिकाचं वर्तन कसं असतं तेही आपण या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी वेतनाचा दर म्हणजे मजुरीचा दर प्रति तास दर्शवलेला आहे. कामाचे तास ज्याला आपण श्रम पुरवठा असं म्हणूया तो श्रम पुरवठा दर दिवस याप्रमाणे दर्शविला आहे आणि एकूण मजुरी म्हणजे त्याला प्राप्त होणारं एकूण मजुरीच्या स्वरूपातील उत्पन्न तिसऱ्या कॉलम मध्ये दर्शवलेलं आहे. आता बघूया, समजा 100 रुपये प्रति तास हा वेतनाचा दर आहे. किती रुपये 100 रुपये प्रति तास हा वेतनाचा दर आहे. या वेतनाच्या दराला एका दिवसात श्रमिक 5 तास काम करतो. बघा 100 रुपये प्रति तास हा वेतनाचा दर असताना एका दिवसामध्ये श्रमिक 5 तास काम करतो म्हणजे त्याला एका दिवसामध्ये एकूण मजुरी 500 रुपये प्राप्त होते. आता बघा विद्यार्थी मित्र हो, समजा वेतनाचा दर याला आपण या ठिकाणी किंमत असं म्हणूया, श्रमाची किंमत असं म्हणूया. किंमत वाढली आणि 100 वरून 200 रुपये झाली. अर्थशास्त्रात या ठिकाणी पुरवठ्याच्या नियमानुसार किंमत वाढली की पुरवठा वाढला पाहिजे. या मर्यादेपर्यंत पुरवठा वाढतो देखील. किंमत वाढली 100 वरून 200 रुपये वेतन दर झाला तर पुरवठा आता श्रमिकाने 5 तासाऐवजी 7 तास करणं पसंत केलं. कामाचे तास 7 तास म्हणजे किंमत वाढली कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा वाढला आणि श्रमिकाचं एकूण वेतन 1400 रुपये 1400 रुपये झालं. पण आता या मर्यादेच्या नंतर वेतनाचा दर वाढला तरी देखील मजुरीचा दर वाढला तरी देखील आता श्रमिक अधिक तास काम करणे पसंत करत नाही. ते आपण बघूया. समजा वेतनाचा दर 300 रुपये प्रति तास झाला. आता पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार किंवा नियमानुसार
वेतनाचा दर किंवा श्रमाची किंमत वाढल्यास श्रमाचा पुरवठा म्हणजेच कामाचे तास वाढणं अपेक्षित आहे, परंतु या ठिकाणी श्रमिक अधिक तास काम करण्याऐवजी अधिक विश्रांती घेणे पसंत करतो आणि केवळ 6 तास या ठिकाणी काम करतो आहे। म्हणजे या ठिकाणी 200 वरून 300 रुपये पर्यंत वेतनाचा दर वाढून देखील श्रमिकाने कामाचे तास 7 तासावरून 6 तासापर्यंत कमी केले आणि 6 तास काम करून सुद्धा आता त्याला वेतन दर वाढल्यामुळे 1800 रुपये एवढं एकूण मजुरी रूपी उत्पन्न मिळतं आहे। या ठिकाणी ही मर्यादा म्हणजे 200 रुपयानंतर वेतनाचा दर वाढला तरी श्रमिक आता अधिक तास काम करण्याऐवजी या ठिकाणी अधिक विश्रांती करणे पसंत करतो आणि 7 तासावरून श्रमाचा पुरवठा 6 तासापर्यंत कमी करतो आणि या ठिकाणी श्रमिक अशी अपेक्षा व्यक्त करतो की आता कमी वेतन मिळतं आहे, मजुरी रूपी एकूण वेतन अधिक मिळतं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी किंमत वाढून सुद्धा श्रम पुरवठा कमी झाला आणि त्यामुळे या ठिकाणी श्रमाची किंमत म्हणजे वेतनाचा दर आणि श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास या दोघांमध्ये एका मर्यादेनंतर व्यस्त स्वरूपाचा संबंध आढळून आल्यामुळे याला आपण या ठिकाणी पुरवठ्याच्या सिद्धांताचा अपवाद मानतो। विद्यार्थी मित्रांनो, आकृतीच्या सहाय्याने देखील आपण या संदर्भात चर्चा करू शकतो। आकृतीमध्ये y अक्षावर मजुरीचा दर प्रति तास दर्शविलेला आहे आणि x अक्षावर श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास दर्शवलेले आहेत। बघा 100 रुपये एवढा मजुरीचा दर असताना वेतनाचा दर असताना श्रमिक 5 तास काम करायचा। आता 100 वरून 200 रुपये पर्यंत वेतनाचा दर झाला म्हणजे प पासून न पर्यंत या ठिकाणी प्रवास झाला, कारण कामाचे तास 7 आहेत आणि या ठिकाणी मजुरीचा दर 200 आहे। आता या न बिंदूच्या नंतर आता या 200 रुपयाच्या नंतर वेतनाचा दर वाढला आणि 300 रुपये झाला, परंतु श्रमाचा पुरवठा आता वाढण्याऐवजी बघा प पासून न पर्यंत वाढला, पण त्यानंतर आता पुन्हा प1 पर्यंत श्रमाचा पुरवठा या ठिकाणी वेतन दर वाढून सुद्धा कमी झाला आणि त्यामुळे हा श्रम पुरवठा वक्र प1 हा मागे वळणारा आहे। कसा आहे? मागे वळणारा आहे, बॅकवर्ड बेंडिंग आहे आणि हा बॅकवर्ड बेंडिंग म्हणजेच मागे वळणारा श्रम पुरवठा वक्र हा या ठिकाणी पुरवठ्याच्या सिद्धांताचा अपवाद मानला जातो। थोडक्यात श्रमाचा पुरवठा याच्या बाबतीत विशेषतः या ठिकाणी पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत लागू होत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी त्याला अपवाद असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्र हो, श्रम पुरवठा वक्र मागे वळणारा का असतो? तर एका मर्यादेनंतर म्हणजे या मर्यादेनंतर वेतनाचा दर किंवा मजुरीचा दर वाढला तरी श्रमिक आता अधिक तास काम करण्याऐवजी कमी तास काम करणे पसंत करतो, परिणामतः श्रमाचा पुरवठा कमी होतो। हा आता या ठिकाणी मागे वळतो आहे। 300 रुपये वेतन असताना 6 तास काम तो करतो आहे, म्हणजे न पासून प या बिंदूपर्यंतचं हे अंतर मागे वळणारा पुरवठा वक्र दर्शवितो आहे। थोडक्यात श्रम पुरवठ्याच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही, म्हणून तो या नियमाचा अपवाद आहे। विद्यार्थी मित्र हो, दुसरा अपवाद सांगितला जातो तो म्हणजे कृषी उत्पादने। कृषी उत्पादनाच्या संदर्भात पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत लागू होत नाही आणि त्यामुळे त्याला या सिद्धांताचे अपवाद मानतात। विद्यार्थी मित्र हो, आता कृषी उत्पादने म्हणजे कृषी क्षेत्रात जे उत्पादन आपण घेतो त्याला कृषी उत्पादने म्हणतात। उदाहरणार्थ गहू असेल, कापूस असेल, विविध प्रकारच्या तेलबिया असेल, डाळी असेल, या सर्वांना आपण कृषी उत्पादने म्हणतो आणि हे उत्पादन कृषी क्षेत्रात घेतलं जातं आणि त्यामुळे कृषी घेतल्या जाणारं उत्पादन हे प्रामुख्याने हंगामी असतं, त्याचं स्वरूप हंगामी असतं आणि हे पूर्ण उत्पादन निसर्गावर अवलंबून असतं आणि त्यामुळे हे त्याचं हंगामी स्वरूप आणि निसर्गावरील अवलंबित्व या बाबीमुळे कृषी पुरवठ्याचा नियम लागू होत नाही, कारण या वस्तूंचं उत्पादन विशिष्ट अशा हंगामामध्येच घेता येतं आणि पुन्हा उत्पादन घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं। त्यामुळे कितीही किंमत वाढली तरी या कृषी मालाचा कृषी उत्पादनाचा वाढवता येणे शक्य नसतं आणि म्हणून किंमत वाढून सुद्धा या कृषी मालाचा शेतमालाचा कृषी उत्पादनाचा पुरवठा वाढवता येत नाही। म्हणजे प्रसंगी असंही होऊ शकतं की नैसर्गिक परिस्थिती जर प्रतिकूल असेल आणि प्रतिकूल स्वरूपाची नैसर्गिक परिस्थिती, दुष्काळजन्य नैसर्गिक परिस्थिती असताना या ठिकाणी अन्नधान्याच्या किमती कितीही वाढल्या तरी पुरवठा वाढवता येईल का? नाही। आणि म्हणून कृषी उत्पादनाच्या संदर्भात पुरवठ्याचा नियम लागू होत नाही, कारण कृषी मालाचं उत्पादन हे हंगामी स्वरूपाचं असतं आणि ते निसर्गावर अवलंबून असतं। त्यामुळे कितीही किमती वाढल्या तरी त्यांचा पुरवठा एकदम वाढवता येत नाही।
म्हणून या ठिकाणी कृषी उत्पादने पुरवठ्याच्या सिद्धांताचे अपवाद मानले जातात, ही बाब लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा तिसरा अपवाद मानला जातो तो म्हणजे रोख रकमेची गरज. उत्पादकाला रोख रकमेची गरज तीव्र स्वरूपाची असेल तर अशा प्रसंगी मात्र पुरवठ्याचा सिद्धांत लागू होत नाही किंवा विक्रेता पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार आचरण करत नाही, ही बाब लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. की एखाद्या विक्रेत्याला रोख रकमेची म्हणजेच पैशाची अत्यंत तीव्र स्वरूपाची गरज असेल, अत्यंत निकडीची गरज असेल आणि तशा प्रसंगी निकडीची गरज असताना तो विक्री करत असलेल्या वस्तूची किंमत कमी झाली असेल तरी सुद्धा तो आपला पुरवठा कमी करू शकत नाही सिद्धांतानुसार. त्या प्रसंगी त्याला वस्तूची किंमत कमी झाली तरी, बघा पुन्हा लक्ष द्या, समजा विक्रेत्याच्या घरी एखादा व्यक्ती आजारी आहे आणि आजारातून तात्काळ बरे करणे ही त्याची गरज आहे. या प्रसंगी त्याला रोख रकमेची तीव्र गरज आहे आणि तो विकत असलेल्या वस्तूची किंमत कमी झाली तरी सुद्धा आता त्याला आपला पुरवठा बाजारात वाढवावा लागेल आणि रोख रकमेची गरज भागवावी लागेल. या प्रसंगी किंमत कमी होऊन सुद्धा पुरवठा वाढलेला आहे, म्हणजे या ठिकाणी व्यस्त स्वरूपाचा संबंध किंमत आणि पुरवठ्यामध्ये आढळून आलेला आहे आणि त्यामुळे रोख रकमेची गरज असताना पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. त्यामुळे हा या सिद्धांताचा अपवाद ठरतो, ही बाब लक्षात घेणं गरजेची आहे. त्यानंतरचा अपवाद मानला जातो तो म्हणजे नाशवंत वस्तू. आता विद्यार्थी मित्र हो, वस्तूच्या आयुष्यावरून किंवा वस्तू टिकण्याच्या एकंदरीत कालावधीवरून अर्थशास्त्रात वस्तूचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे टिकाऊ वस्तू आणि दुसरं म्हणजे नाशवंत वस्तू. विद्यार्थी मित्र हो, ज्या वस्तूंचा कालावधी अत्यंत कमी असतो, ज्या वस्तूचं आयुष्य अत्यंत कमी असतं, जी दीर्घकाळ टिकू शकत नाही, अशा पालेभाज्या आणि दूध यासारख्या वस्तूंना आपण प्रामुख्याने नाशवंत वस्तू असं म्हणतो. आणि या नाशवंत वस्तूंच्या संदर्भात टिकाऊपणा नावाचा गुणधर्म नसल्यामुळे या वस्तू विक्रेता जास्त दिवस स्वतःजवळ टिकवून ठेवू शकत नाही आणि त्यामुळे या वस्तूंच्या संदर्भात वस्तूची किंमत कितीही कमी झाली तरी विक्रेता आता स्टॉक करू शकत नाही, साठा करू शकत नाही आणि त्यामुळे कमी किमतीला सुद्धा त्याला वस्तूचा पुरवठा वाढवावाच लागतो, कारण साठा करणे ही बाब नाशवंत वस्तूंच्या संदर्भात शक्य नसते. म्हणून वेगवेगळ्या भाज्या असतील, विशेषतः या ठिकाणी आपण पालकाचं उदाहरण घेतो आहोत, त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, दूध असेल, यासारख्या वस्तूंच्या बाबतीत ज्या की नाशवंत स्वरूपाच्या आहेत, त्यांची किंमत कमी झाली तरी देखील पुरवठा कमी दृष्टीने अशक्य असते आणि म्हणून अशा नाशवंत वस्तूंच्या बाबतीत कमी किमतीला सुद्धा पुरवठा तेवढाच असतो किंवा वाढवावा लागतो आणि त्यामुळे ही बाब देखील सिद्धांताचं अपवाद म्हणून आपण बघत असतो. अशा प्रकारे नाशवंत वस्तूंच्या संदर्भात सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. आणि त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे दुर्मिळ वस्तू. तर विविध प्रकारच्या दुर्मिळ वस्तू ज्या आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. बघा विद्यार्थी मित्र हो, ज्या वस्तू अतिशय दुर्मिळ स्वरूपाच्या आहेत, ज्यांचं उत्पादन आता शक्य नाही, अशा दुर्मिळ स्वरूपाच्या वस्तू, ज्यांचं उत्पादन अलीकडच्या काळात शक्य नाही, अशा दुर्मिळ स्वरूपाच्या वस्तूंच्या संदर्भात सुद्धा पुरवठा नाही. विद्यार्थी मित्र हो, वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ चित्रे, वेगवेगळ्या राजांच्या कालावधीमध्ये असणारी नाणी, त्याचबरोबर मौल्यवान स्वरूपाच्या वस्तू यांना आपण एकंदरीतरित्या दुर्मिळ वस्तू असं म्हणू. बघा, अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारची चित्रे, वेगवेगळ्या महाराजांच्या काळातील नाणी, उदाहरणार्थ शिवकालीन नाणी असेल, औरंगजेबाच्या काळातील नाणी असेल, त्याचबरोबर मौल्यवान वस्तू. आता पैठणची पैठणी ही सुद्धा एक दुर्मिळ वस्तू अलीकडच्या काळात झालेली आहे. त्या काळातील अत्यंत दर्जेदार स्वरूपाची पैठणी, वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ चित्रे, या सर्व वस्तूंना आपण एकत्रितरित्या दुर्मिळ वस्तू असं म्हणूया. आणि या दुर्मिळ वस्तूंच्या किमती अलीकडच्या काळात कितीही वाढल्या तरी त्यांचं उत्पादन करणे, नवनिर्मिती करणे शक्य नाही आणि म्हणून अशा प्रकारे या दुर्मिळ वस्तूंची नवनिर्मिती किंवा उत्पादन अशक्य असल्यामुळे किंमत वाढली तरी त्यांचा पुरवठा या ठिकाणी आपल्याला वाढवणे अत्यंत अवघड आहे, अशक्य बाब आहे आणि म्हणून वाढलेल्या किमतीला सुद्धा त्यांचा पुरवठा वाढण्याऐवजी उलट कमी होण्याची शक्यता असते आणि म्हणून दुर्मिळ वस्तूंच्या संदर्भात पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. ही बाब लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो,
दुर्मिळ वस्तूंच्या संदर्भात का नियम लागू होत नाही? त्याचं कारण म्हणजे नवनिर्मिती किंवा नवीन उत्पादन करणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून या ठिकाणी या संदर्भात सुद्धा सिद्धांत लागू होत नाही। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रहो, आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण सिद्धांताला असणाऱ्या विविध अपवादांची चर्चा केली। हे विविध अपवाद म्हणजे ज्यांच्या संदर्भात पुरवठ्याचा सिद्धांत लागू होत नाही किंवा ज्यांच्या संदर्भात वस्तूची किंमत आणि पुरवठा यामध्ये समस्वरूपाचा संबंध आढळून येत नाही, अशा सर्व बाबी किंवा घटना ज्यांना आपण या ठिकाणी सिद्धांताचे अपवाद म्हणलेलो आहोत, या सर्व अपवादांची अतिशय सविस्तर पद्धतीने आपण या ठिकाणी आज चर्चा केली आहे। निश्चितपणे आपणा सर्वांना समजलं असेल अशा प्रकारचा एकंदरीत विश्वास मला या निमित्ताने आहे। तर आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।